या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क। या कडक उन्हाळ्यात मनोरंजनाच्या थंडगार साधनांचा आस्वाद घ्या। महानगरपालिका हद्दीतील छत्रपती संभाजी महाराज तलाव परिसर आणि किल्ला परिसरात मृत पावलेले कावळे, घार आणि बगळे या पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील लॅबला पाठवण्यात आले होते। हे नमुने बर्ड फ्लूची लक्षणं असल्याचं आढळून आल्यानं हा परिसर सतर्कता भाग म्हणून घोषित करण्यात आला आहे। याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निर्गमित केले आहेत। लग्नात काही हुंडा आणला नाही, मानपान केला नाही, सोन्याचे दागिने मिळाले नाहीत, त्यामुळं लग्न आम्हाला मान्य नाही। तू तुझ्या पत्नीला तिच्या आई वडिलांकडून सोन्याचे दागिने आणि 4 लाख रुपये घेऊन येण्यास सांग, असं आरोपी पती प्रसाद याला सांगून त्रास देऊन प्रोत्साहन दिलं। तसंच आरोपी पती प्रसाद यानं बंगळुरू इथं फ्लॅट घेण्यास माहेरी सांग, सोन्याचे दागिने आणि 4 लाख रुपये घेऊन ये, तरच आम्ही तुला नांदवतो। मुलगी अंगानं जाड आहे, ती आमच्या घरी नांदायच्या लायकीची नाही, असं म्हणून वेळोवेळी शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन मारहाण जाचहाट केली म्हणून पती प्रसाद, सासू शैलश्री, सासरे मल्लिकार्जुन, नणंद पूजा सर्व राहणार गुरुवार पेठ सोलापूर या चौघांविरुद्ध जोडवाई पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। जगद्गुरू श्री तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी 375वा सदेह वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त देहू इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारकरी संप्रदायातील सर्वश्रेष्ठ जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते। यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजय शिवतारे, शरद सोनवणे, विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार, देहू संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, अक्षय महाराज मोरे, आळंदी संस्थानचे योगी निरंजननाथ आदी उपस्थित होते। महा NGO फेडरेशनच्या वतीनं राजमाता जिजाऊ पुरस्कार 2025 पुणे इथं आयोजित करण्यात आला होता। महाराष्ट्रातल्या एकूण 25 पुरस्कारार्थींपैकी सोलापूरच्या स्त्री शक्ती सोशल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा कुमारी किरण नारायण माशाळकर यांची निवड करण्यात आली। महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री शेखर मुंदडा आणि त्यांच्या पत्नी स्वाती मुंदडा यांच्या हस्ते किरण माशाळकर यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार 2025 सन्मानित करण्यात आलं। राज्य सरकारनं विविध कारणांसाठी दिलेल्या जमिनींचे भोगवटादार 2 मधून भोगवटादार 1 मध्ये रूपांतर करायचं असेल तर आता मोठ्या प्रमाणात अधिमूल्य भरावं लागणार आहे। सरकारी तिजोरी भरण्यासाठी हा नवा फंडा आणल्याची टीका आता होत आहे। मात्र असं रूपांतर केल्यानं आधी वेळोवेळी विविध कारणांसाठी सरकारच्या परवानग्या घ्याव्या लागत होत्या, त्यातून सुटका होणार आहे। भोगवटादार 2 मधून भोगवटादार 1 मध्ये रूपांतर करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत तुलनेनं कमी अधिमूल्य आकारलं जाईल। याचा अर्थ अधिमूल्याबाबत 31 डिसेंबरपर्यंत सवलत देऊन तिजोरीत भरण्याचा उद्देश दिसतो। भोगवटादार 2 मधील जमिनींची खरेदी विक्री, त्यावरील बांधकामं, या जमिनीचा वापर बदलायचा असेल तर परवानगीची गरज असते। हीच जमीन भोगवटादार 1 मध्ये रूपांतरित केली तर या परवानग्यांचा जाच नसतो। गेल्या 7 दिवसांपासून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। सकाळी 8 ते 11 या वेळेत संत तुकाराम महाराज गाथा पारायण, तर सायंकाळी 4 ते 6 या वेळेत हरिभक्त पारायण मन्मथ महाराज बहिर्मल यांच्या रसाळ वाणीतून संत तुकाराम महाराजांचं चरित्र श्रवण करण्यात आलं। त्यांच्या प्रभावी वाणीनं श्रोते मंत्रमुग्ध झाले। या कार्यक्रमासाठी संगीत साथीला वादक सूरज हुलसुरे, गायक लक्ष्मण शहापूरकर आणि तानाजी सलगर, तर पेटीवादक बापू खरटमल यांनी योगदान दिलं। त्यांच्या भक्तिमय सुरांनी संपूर्ण वातावरण भक्तिरसात
उपजिल्हाधिकारी महसूल तथा जिल्हा पर्यटन अधिकारी अमृत नाटेकर यांच्या अध्यक्षतेखाली एकात्मिक पर्यटन विकास प्रकल्पाअंतर्गत जिल्हा रेशीमाधिकारी आणि प्रकल्प व्यवस्थापन कक्ष, एकात्मिक पर्यटन विकास प्रकल्प नियोजन विभाग सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय रेशीम शेती मूल्य साखळी विकास चर्चासत्र घेण्यात आलं. जिल्ह्यात रेशीम शेतीला पूरक हवामान आहे. तसंच हिरज इथं रेशीम बाजारपेठ निर्माण झालेली आहे. त्यामुळं सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तुतीची लागवड करून रेशीम शेती करण्यासाठी रेशीम विभाग आणि सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. हे पीक कॅश क्रॉप असल्यानं यातून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना मिळेल, असं प्रतिपादन उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर यांनी केलं. काय ऊन वाढलंय, कंटाळा देखील आलाय, सुट्टी कुठे घालवायची हा प्रश्नही पडलाय. अहो मग कसला विचार करताय? आपल्या परिवारासोबत उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आपल्या जवळच्या आणि हक्काच्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये, जिथं करता येईल धम्माल मस्ती मौज मजा आणि अनुभवता येईल इंटरनॅशनल वॉटर राईड्सचा विलक्षण असा आनंद. वेव्ह पूल, रेन डान्स, ऍडव्हेंचर वॉटर राईड्स, फॅमिली पूल, प्ले स्टेशन वॉटर राईड्स, सेल्फी पॉइंट, फक्त शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये. मोठ्यांसाठी 999 रुपयांचं तर लहानांसाठी 799 रुपयांचं वैशिष्ट्यपूर्ण पॅकेज. दुपारचं जेवण, स्विमिंग कॉस्ट्युम, सर्व प्रकारच्या राईड्स आणि खूप काही. सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 365 दिवस सुरू असणारं एकमेव वॉटर पार्क शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क. भीमाशंकर चाकोते इस्टेट, हिप्परगा तलाव, सोलापूर, तुळजापूर रोड, सोलापूर. संपर्क 86 98 12 88 88.